जय गजानन मंडळी, आज आपण बघूया शेवयाची खीर कशी करायची ते। त्याच्यासाठी आपण 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि ह्या शेवया त्या ओलोल्या गव्हाच्या शेवया करून घेतलेल्या आहे। गहू गिरणीवरून दळून आणून वस्त्रगाळ करून त्याच्या शेवया करून आणलेल्या आहे। आणि आता हे आपण स्लो गॅसवर परतून घेऊया त्या रंग बदलेपर्यंत। आपण आता असा स्लो गॅस करून त्या हळूवारपणे अशा भाजून घेऊया, म्हणजे खूप तुटायला पण नको आणि छान कमी गॅसवर खमंग भाजायला। त्याचा रंग बदललाय, तुम्ही बघू शकता। हे झालं। आता आपण आधीच इथे आटवलेलं दूध आहे, दूध हे आपण आधीच आटवून घेतलेलं आहे आणि याच्यात साखर पण टाकलेली आहे। आता ते दूध याच्यात घालून घेऊया। आणि दूध टाकल्यानंतर दूधात आता आपणच आधीच आटवून घेतलेलं आहे, त्यामुळे आता काही खूप आटवायची गरज नाही। झाल्या आपल्या शेवया घट्टसर झाल्या आणि आता आपली खीर तयार झाली। दूध टाकल्यानंतर याच्यात आता असं थोडं उकळू देऊयात त्याला। आता दूधात आता आपणच आधीच आटवून घेतलेलं आहे, त्यामुळे आता काही खूप आटवायची गरज नाही। झाल्या आपल्या शेवया घट्टसर झाल्या आणि आता आपली खीर तयार झाली।